एक म्हण आहे, असेच जीवन असेल तर मेलेले बरे, असेच जीवन असेल तर मेलेले बरे, मरणाची भीती वाटत असेल तर 2 ग्लास पिलेले बरे. मित्र हो, पिऊन पिऊन देही झाला खराब, पिऊन पिऊन देही झाला खराब. माझ्या ताई शराब, माझी ताटी अत्तर गुलालाने सजवावी, माझ्यावरती उधळणारे फुले मधरात भिजवावी. माझ्या अंत्ययात्रेला सारेचे सारे पिलेले असावे, मात्र खांदेकरी शोधित नसावेत. खांदेकरी जर का शोधित नसला तर प्रेत यात्रा मशानभूमीपर्यंत हेलपटत गेली पाहिजे. पण दारू कशी आहे, समुद्राची लई लाडकी 14 रत्नाच्या बरोबरची, समुद्राची लई लाडकी 14 रत्नाच्या बरोबरची, लक्ष्मीची बहीण धाकटे सक्की मिळून या श्रीहरीची, म्हणजे कायम जिण्याची. जोपर्यंत माणूस दारूला पितो तोपर्यंतच माणूस. एकदा का दारूनं माणसाला प्यायला सुरुवात केली की रामनाम सत्य आहे. पण दारू ही धार्मिकमध्ये मोडती. ती कशी काय सांगतो तुम्हाला. विस्कीमध्ये विष्णू आहे, विस्कीमध्ये विष्णू आहे, रममध्ये राम आहे, रममध्ये राम आहे, आणि हातभट्टीमध्ये हनुमान आहे. या मात्र 3 दारूचं कॉकटेल झालं की तोंडाचा मात्र रावण आहे. म्हणून दारू ही कशी आहे, दारू ही नरक आहे, दारू ही नरक आहे. त्यामध्ये नवसागर सारखा आहे. बनवणारा फार दुर्त आहे, पण पिणारा माझ्यासारखा महामूर्ख आहे, असा आमच्या शाहिरांचा तर्क आहे. मग काय म्हटलेलं आहे, अंधार झाला खूप त्याला दिवाच पाहिजे, अंधार झाला खूप त्याला दिवाच पाहिजे. अन्याय होतो आपल्या महाराष्ट्रावरती, म्हणून पुन्हा एकदा छत्रपती जिजाऊचा शिवाच पाहिजे, शिवाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. तुम्ही जसे माझे जेव्हा भावाचे मित्र, तसा माझा सुद्धा मित्र आहे, त्याला बोलवून घेतो. ओ भास्कर सदाकाळे. काय कसं काय, बरं आहे का. अरे तुला बरेच दिवसाने पहिला म्हणून हसाल. अरे मी आता मुंबईला असतो ना. मुंबईला? मुंबईला काय करतोस. जाबर आहे जाबर. आणि कधी गाभण राहिलास. नालायक, जाबर करतो का जाबर. अरे मला वाटलं म्हणजे जाबर. माझ्या हाताखाली 100-500 लोक झाडायला लोटायला आहेत. आणि केर भरून टाकतोस. मी केर भरून टाकतोय. माझ्या बुटाचं बूट पॉलिश 100-500 लोक करतात. म्हणजे तुझ्या बुटाचं बूट पॉलिश 100-500 लोक. आणि तू काय बूट शिवतोस. माझ्या बुटाचं बूट पॉलिश 100-500 लोक करतात म्हटलं मी शिवतोय मी. अरे माझं खुर्चीवर बसून एकच काम, 20 रुपये द्यायचं आणि चिंपाट भरून द्यायचं. मुंबईला जाऊन मी भंगी झालोय. नालायक. अरे कंपनीचा मालक म्हणजे विमानाचं पार्ट बनतात आपल्या कंपनीत. काय भास्करराव, विमानाचं पार्ट कुठलं, बाजारातलं काय. प्लॅस्टिकच्या विमानाला नट बोल्ट असतात. मग इथं तुमचं खेड्यात लीड मध्ये ती ह्यालाच मला समजत नाही. व्यवसाय व्यापार जर करायचं म्हटलं तर पैसा लागतो. सगळ्याचं नाटक करता येतं, पण पैशाचं नाटक करता येत नाही. बरोबर आहे. आता साधं जर बँकेचं जर कर्ज काढायचं म्हटलं तर त्याला जमीन तारण द्यावी लागते, घर तारण द्यावं लागतं. अरे काय ना काहीतरी जामीन द्यावं लागतं. आता तुला पहिलेच माहिती आहे, मला घर बी नाही जमीन बी नाही. मी बँकेला तारण काय दिलं. काय दिलंस. 1 म्हस, 1 रेडकू, 1 कुत्र आणि 1 मांजर. बँकेने घेतलं का तारण. भास्करराव, बँक मॅनेजरना माहित आहे की शहाजी बनवकर काय पैसे बुडवणार नाहीत. बँक मॅनेजरनं 40,000 रुपये मंजूर केलं. किती 40,000 रुपये मंजूर केलं. आता या 40,000चा 80,000 कसं होतील हा डोक्यात विचार. मग काय केलंस. मग काय केलं, दुकान टाकलं. दुकान कशाचं. शेंटचं, म्हणजे अत्तरचं. शेंटचं दुकान टाकलं. शेंट तिकडे कुठं काय यायला का 40 लाख होते. अरे मोठं दुकान टाकलं, म्हणजे मोठं शेंटचं दुकान टाकलं. दुकान ओपनिंग झालं. दुकान ओपनिंग झालं. समोरून एक गिराईक आलं. समोरून गिराईक आलं. ते कसं होतं. कसा. पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, धोतर, नेहरू शर्ट, डोक्याला फेटा आणि एवढ्या दांडग्या लांब मिशा. दांडग गिराईक आलेला का. आणि शोकेशने हराय त्याने सुरुवात केली. म्हणलं पाहुणा, 1 अत्तरच्या बाटलीची किंमत काय. म्हणलं जास्त नाही. 1 अत्तरच्या बाटलीची किंमत 40,000 रुपये. 40,000 रुपये. त्या फकड्यानं मागचा विचार पुढचा विचार न करता खिशात हात घातला. 40,000चा बंडल काढला माझ्या हातावर ठेवला. 40,000चा बंडल. 40,000चा बंडल काढला आणि माझ्या हातात ठेवला. तो बंडल घेतला आणि कपाटात ठेवला. मग कपाटात ठेवला. आता शोकेश मध्ये बाटली त्याच कंपनीची आणि गोडाऊन मध्ये बी बाटली त्याच कंपनीची. गोडाऊन मध्ये गेलो.
बाटली आणली आणि त्याच्या हातात द्यायला लागलो. म्हणला पाहुणं, एका अत्तरच्या बाटलीला 40,000 रुपये दिलेत. मी बाटली शोकेश मधली मागितल्या, गोडाऊन मधली नाही. म्हणलं पाहुणं कंपनी का जमायचं नाही. म्हणला 40,000. आता गिरायकाची समजूत काढणं माझं काम. बरोबर आहे. शोकेश उघडलं, हा. बाटली काढली आणि त्याच्या हातात दिली. आता मी त्याच्याकडे बघित बसलो, नेमकं हे बाटलीचं करतोय काय. हा त्यानं बाटली घेतली, टोपण काढलं, बुचान काढलं आणि 40,000चा अत्तर तळाचा वतून घेतला. सगळंच वतून घेतला. 40,000चा अत्तर तळाचा वतला. त्यानं असं केलं आणि असा 40,000चा अत्तर मिशालाच लावला. मी भावा 40,000चा तर नुसते मिशाला. मिशाला लावला. म्हणलं पाहुणं 40,000चा अत्तर मिशा. म्हणलं 40,000चा अत्तर. म्हणलं या मिशीच्या केसात काहीतरी भानगड आहे. म्हणून मी काय केलं माहिती का, म्हणलं पाहुणं त्या मिशीतली मला 2 केस द्या. म्हणलं पाहुणं या मिशीतली म्हणला 2 केस दिली असती, पण या 2 केसाची किंमत आहे 80,000 रुपये. बरोबर आहे त्याचं. 40,000 मिशाला लावलेत म्हणलं तो 2 केसाचं 80,000 घेणार. माझ्याही डोक्यात विचार आला, हा ह्या 2 केसाला म्हणलं 80,000 रुपये दिलं तर 80,000चं 1,60,000 कसं होतील, हा डोक्यात विचार. मग काय केलंस. त्यानं दिलेलं 40 हा आणि माझ्या जवळचं 40, असा 80,000चा बंडल धरला आणि त्याच्या हातात ठेवला. बरोबर. म्हणलं पाहुणं द्या. म्हणलं मिशीची 2 केस. त्यानं असा शर्ट वर केला, हा हिता हात गाठला, हितली 2 केस उपसली आणि माझ्या हातावर ठेवली. म्हणलं पाहुणं तुम्हाला म्हणलं 80,000 रुपये दिले ती. म्हणलं तुम्हाला मिशीची केस मागितली ते हे नाही. म्हणला पाहुणं हा हा म्हणला शोकेश मधला माल आहे आणि हा म्हणला गोडाऊन मधला माल आहे. गोडाऊन मधला मालाला आग लाव जा तुझ्या जा. म्हणला कंपनी एकच आहे, हा ह्याला वेगळं नाव आणि ह्याला वेगळं नाव. मित्राला मित्र भेटी आणि मनाचा संशय आहे. टिंगल केल्याशिवाय कोण सिंगल देणार नाही. आपण दोघंजण जमलो. तिसरा गडी कोण आहे. विनोद सम्राट, नवनाथ भाऊ मनवकर. जिथं आहे का. आहा, अरे हिथं आहे का. काहीतरी बोलू नको, मार खायला. अरे हिथं आहे का म्हणलं. हाय हित आहे, घ्यात मारू. तू घे की मारून. घे बोलवून. हो मनोहर. आहे, आला का? भास्करराव नमस्कार. शहाजी मनोहकर. नमस्कार. अरे तुम्ही सगळे सुखात आहे पण मी स्वतः धोक्यात आहे रे. काय झालं. अरे काय सांगायचं दुःखात आहे माझं. नवनाथ भाऊ आल्या आल्या चहा दिला, नाश्ता दिला आणि तुला रडाई काय झालं रे. अरे काय सांगायचं मित्रांनो, 8 दिवस झालं माझी आई मेली रे. आई मिळली का. भास्कर दादा, आईचं दुःख फार वेगळं आहे. आई ज्या मातेने आई 9 नाही महिने त्याला 9 काय दिवसाचं वजवागवलं, हाताचा पाळणा नेत्राचा देवा केला, ती असणारी जन्मदेती माता स्वर्गाच्या वाटेला निघून गेली. या जगात ज्याला आय नाही त्याला काही सुद्धा नाही. ती बरोबर आहे. आई मेली. पुढे काय म्हणतो बघा. दुःखी झालाय. आई मेली. आईचं दुःख असं वटीवर निवारण करत होतो तेवढ्या तुमच्या दोघांच्या 2 आया आल्या आणि काय म्हणल्या माहिती आहे का. बाळ नवनाथ रडू नको. तुझी म्हणली एक आई मेली असली तर म्हणले मरू द्या, आम्ही दोघी तुझ्या आयाच आहे. अरे का होणार नाही. आपला घराला कसलाय. माळकऱ्याचा घराणं आपला. तुझी तरी आई एकाच्या दुःखात सामील व्हायला पाहिजे. तुझी तरी आई कुणाला नाही म्हणली नाही. कशाला रे? आधार द्याला. हा, आधार द्यायला बोंबल की. महिन्या 2 महिने होते तर माझी बहीण मेली रे. तिला का मला बहीण द्यायची होती ती मेली. आईला बहीण मेली, आई मेली. काय प्लेगाय साथ होती काय. काय देव घातलं का काय कोणी ह्याच्या आईला घरात? काय? बहीण मेली. बहीण मेली. बहिणीचं दुःख असं वटीवर निवारण करत होतो तेवढ्या तुमच्या दोघांच्या बहिणी आल्या. बस म्हटलं शहाजीची बहीण तरी सगळ्यात पुढं आधार द्याला. आधार द्यायला म्हण नाही, लय मारी. आधार द्यायला बहिणीचं दुःखाचं वटीवर निवारण करत होतो तेवढ्या तुमच्या दोघांच्या 2 बहिणी आल्या. मला म्हणलं नवनाथ दादा. तरी माणसात बोललास. दादा म्हणाल्या माणूस किती घरा नाही. तुमची एक बहीण मेली असली तर म्हणले मरू द्या, आम्ही दोघी तुमच्या बहिणीच आहे. अरे काय म्हणणार नाही. आपली मैत्री कसली आहे. नाही का तर लहानपणापासून. काय सांगायचं भास्करराव. आई मेली त्याचं काय वाटलं नाही, बहीण मेली त्याचं काय वाटलं नाही, पण माझी बायको मेली रे. मरू दे. आमच्या फफुऱ्या मारी मेली. आई मेली, बहीण मेली, बायको मेली. मी आळं फाट्यावरून जाऊन येतो. अरे माझी बायको 10 वर्ष झालं मरू.
उमऱ्यापासून पाक चुलीपर्यंत आलाय. आई मेली, आईनं आधार दिला. आईचं मग बहीण मेली, बहिणीनं आईचं दुःख काय वाटलं नाही वाटलं म्हणतो, बहिणीचं दुःख काय वाटलं वाटलं नाही. बायको मेल्याचं लय दुःख झाले. हेक म्हणाय, श्रीमंताचं जळूनी घर आणि गरिबाची मरुनी बायको. गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असली तर प्रपंच चालतो. गाडीतलं एक चाक जर विस्काळलं तर प्रपंच, बिचाऱ्याचा प्रपंच बसला का राहिला. बरं, आपला माणुसकीचा घराणा आहे. शहाजीराव बायकोचं दुःखाचं वटेवर निवारण करत होतं. तुम्हाला काय सांगायचं, हा? गप्प रडू नको. तुमच्या दोघांच्या 2 बायका आल्या. बोल बोल, आमचा घराणा माणुसकीचा आधार द्यायला. बोल तू बोल. ते काय म्हणले तुमचे बायको माहिती आहे का नवनाथ भाऊजी? भाऊजी, हा तरी भाऊजी म्हणाले. भाऊजी आमचा माणुसकीचा घराणा. तुमची म्हणली एक बायको मेली आणि तर म्हणले मारू द्या. मरू द्या म्हणले असेल, मरू द्या मरू द्या. काय काय काळजी करू नका. आधार द्यायला ढिलं पडायचं नाही. मरू द्या मरू द्या. म्हणलं तुमची एक बायको मेली असली तर मारू द्या. आयो, पैतान पण नाही. ही दोघं आता सरळी आहे ती. बोल बोल बोल. ए फुडलं बोल नाही का, फाईटीतच का नाही बरकडे मोडून टाकी. तुमची म्हणली एक बायको मेली असली तर मारू द्या. चांगला बोल. आम्ही दोघी कुठेतरी जातो, सुंदरशी मुलगी बघतो आणि तुमचं लग्न करतो. अरे काय म्हणणार नाही, आपला घराणा कुठला आहे. माणुसकीचा आहे. लकडीशिवाय मकडे वळत नाही. आपण जर तयार जर नसतो तर पाक आपल्या आभूर काढली असते. मित्रांनो, टिंगल केलं सर सिंगल मिळत नाही. आपण दोघं तिघे जण जमलो, पण आज चैनी करायला जायचं कुठं पुणे शहरला. ए पैसे आहेत का तुझे. अरे तुम्ही जीवा भावाचे माझे मित्र. पैशाला कोण विचारित नाही. 80,000 रुपये नसतो कोंबड्याने खाल्लं. 80,000 रुपये नसतो कोंबड्याने खाल्लं. 70,000 रुपये नसतो वाऱ्यानं उडून गेलं. शहाजी नाना, आणि तुमच्या दोघाच्या जीवासाठी 3 लाखाचा गट्टे बांधून ठेवलाय. मानवाला पार्सल करा तेवढं, इथं ठेवू नका. पैसा भरपूर आहे. अरे बाबा, तुम्ही मित्र कसे आहे माझी जीवाचे. कसं आहे, कसं मित्र आहे. अरे मित्र कसे, मित्र असावा जातीचा प्रगतीचा, मित्र असावा जातीचा प्रगतीचा. अशा मित्राला जागा द्यावी मध्यान रात्रीचा. मित्र, अरे मित्र तुम्ही कसे आहे, जीवा भावाचे मित्र आहे. कसं आहे, कसं सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. दोघांचे मित्र जीवाचे सख्या. अरे बाबा, दोघा जण भाऊ, तुम्ही दोघा जण भाऊ माझे मित्र आहे. पण बरं का, आपल्या दोघांची सासरवाडी एकच आहे, एकाच गावची आहे. एकाच गावची. आणि आम्ही सुद्धा एकाच गावची. एकाच गावचं. पण काय गंमत काय झाली माहिती आहे काय का, झालं? आम्ही बरं का शाळा कुठं शिकलो कुठे शिकला, सांगाय पाहिजे. कुठे शिकला. विद्याभ्यास शिकलो पुण्याचं कॉलेज जाता. पुण्याच्या कॉलेजात
लाइटिंग बघितलं का? बघ लाईटिंग. बघा काय बघ किती सुंदर शहर आहे, किती सुंदर शहर आहे. किती देखणं आहे. घराव घर चढायला लागलंय. अरे, मजल्यावर मजला आहे हा. का घराव घर अरे आपण खेड्यात काय घरच म्हणते ना. घराव बर का येड झालं. अरे तुम्हाला काय माहिती आहे का, काय झालं. बायको माझी देवा घरी निघून गेली होय होय. आहे का नाही. मग मी एकटाच. आता काढ आमच्यावर दिवस काढतोस. तसं नाही बाबा. मग? अरे तुला काय सांगायचं, हा. मला जरा कर्मना मग आणि माझा विचार जरा बदलतात. म्हणजे पुणे शहरला हो. जायचं फिरायला. फिरायला जायचं. मग तुलाच पुणे शहरची माहिती, आम्हाला काय माहिती नाही नाही. येणार. येणार तुझ्या माग माग आम्ही आहे. आम्ही चला येणार ना. पण कुठं चुकायचं नाही नाही चुकत. असा. तू आम्हाला चुकीची. हा नाही चुकवीत. या या मागे. पाहिलं का हा तुम्ही, काय पाहिलं नाही. नाही. पुण्यात फिरताय म्हणजे काय खाली मुंडी घालून फिरताय. हा, आम्हाला काय कल्पना आहे. तुम्हाला बघायचं आहे. बघायचं आहे. हे बघा माझ्या समोर. काय आहे नवनाथ भाऊ. अय नवनाथ भाऊ, हा, इतकं नक वाढवायचं. नक वाढवायचं. नक वाढलं सांगतो मी लेका. लेका नक वाढलं सांगित नाही. हा. पाहिलं का पाखर. नवनाथ भाऊ आहे. पाखरं बाकी पाखर आहे ती, बिन पकाची पाखर आहे. आहे का नाही. काय त्या पलीकडच्या बाईची उभी राहण्याची टॅक्ट असं नाही कळते का. हा काय बाईची उभी राहण्याची आगत. काय त्या बाईचं करुळ केस. नाक कसं फाउंटन पेनचं टोक. होय. दात कसं नांगराचं फाळ. हा, डाळिंबीचे दाणे. डाळिंबीचे झाडे. काय ती बाई भाऊ कशी. चंद्राची कोर आहे का नाही. त्या बायला जाऊन शेरी नमस्कार कर. नमस्कार. हा बायला हो. बरं तुझ्या म्हणण्यानं करतो. काय नमस्कार. नमस्कार. हा. जाऊ. जावा, जावा. येऊ नका, आहे घरी. तुम्ही आहे म्हणूनच मी बोलणार आहे. नमस्कार बाई. आई जगदंबे मातोश्री, अख्खा महाराष्ट्र फिरलो पण असं काय दर्शन मिळालं नाही. काय झालं. नवनाथ भाऊ, काय झालं. बाईनं पुढचं तोंड न धावता मागचं. मागचं जाऊ दे. तुला नाश्ता करायचा तरी म्हटलं कुठं गेलायस. चमच्या घेऊन नाश्ता कर. नव कुठं गेलायस नाव कमी असं नाही. अक्कल आहे का? अक्कल नाही त्याला. बायला तोंड नाही म्हणतो, मागलं तोंड जाऊलं. अरे अरे तसं नाही. त्याला वजन लागतं वजन. भास्करराव एका ठोक्यात बाई बोलती झाली पाहिजे. तुम्ही जावा. बाई आल्या का? काय रे पावली हरवली तुझी. ज्या आईचा सपाक बळू का तुझ्या. वजन टाकत. कशाचं वजन. अचानक बाई जाईल पळून. वजन टाकतोय. अरे त्याला बाय संग बोलायचं म्हणजे काय केलं पाहिजे माहिती आहे का. काय केलं पाहिजे. हा गडी कोणाचा पाहिजे. बाईच्या पोटचं. बाईच्या पोटचा पाहिजे. आम्ही इंजेक्शनच आहे. हा इंजेक्शनच आहे. आल्या का मग असं वागलं असतं का. हो बाई असं. तू जा. ओ नमस्कार हो बाई. नमस्ते पाहुणा, नमस्ते. आपल्या अंगाला काय लागले का रे. त्याच्याकडे जॅकेट आहे. जॅकेट जॅकेट. जॅकेट काढून घे. जॅकेट काढून दे. जॅकेट काढून घे. घे दे घे जा. जॅकेट काढ. काढ जॅकेट. शिजा आयला म्हटलं आम्हाला बोलले नाही. हे जे जॅकेट बघून. जॅकेट आहे. हे का? टोपी आहे. गॉगल आहे. जॅकेट काढून. हा जॅकेट काढून. जॅकेट काढ. काढ जॅकेट. तू घाला. घे तुला. तू घाल. तू कसं तरी. ती चष्मा काढ. चष्मा काढ. चष्मा काढ. ही घे. असं कर. आता टोपी दे. ठीक आहे. अरे माझी आहे की. आहे का ते ना कसली तरी घातलीस. याच्या टोपीमुळे काय तर फरक पडत दाढी असेल. पडशील बरं का बस. आता पडाय काय येणार. काय तुझी काय पाहुणे हरवल्या का. काढ दे. म्हणलं बोलते अहो बाई नमस्ते. आम्ही जर एखादा शब्द तुम्हाला विचारला तर तुम्हाला राग तर येणार नाही नाही ना. असं ना. नाही नाही. मला असं म्हणायचं आहे काय म्हणायचंय.
तुम्ही या माणिक चौकात उभं का राहिलाय आम्ही हा. सहज हवा खाण्याकरता. असं हा पण मला असं म्हणायचं आहे किस्ती हवा खाली हा किस्ती हवा खाल्ली. पाहुणा हा चहा प्या. आणि प्या ना थोडा. चहा हा प्या थोडा. पिऊ हा प्या हा बघा चहा तसा पिणार नाही प्या 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 प्या. असं हा. त्यांचा चहा पितोस का माझा पितोस? पाहुणा ओ पाहुणा तुम्हाला आता चहा मी दिला. बर. किती किलो गोड लागला हो? अहो त्या बघा किलोवर आहे सगळी मग हवा बी काय तशी किलोवर असती बाई. तसं नाही बाई हा? मला असं म्हणायचं आहे तुम्ही मला काय कलावंत दिसताय आमचा धंदा नाच गाण्याचा. तुमचा धंदा नाच गाण्याचा आमचा धंदा जोड खाण्याचा हा जोड नाच खाण्याचं हा जोड बाय. हा बाई काय हो? मी एखादा जर प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर मिळेल का उत्तर हो त्यांचा धंदा नाच गाण्याचा आहे. आम्ही पण त्याच्यासाठीच आलो. असं नाही नंतर घेतो चला ऐक सुंदर मुळीचा करू नको झाडा झाडी मी काय बोलतो त्याचा विचार कर तुझ्या अंतरी काल 12 वाजता अंगात घालून भरत जरी औचित नजरा गेली नारी तुझ्यावरी तेव्हापासून माझ्या मनाला आनंद झाला भारी प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग माझ्या तू घरी ग प्रिया चाल ग माझ्या तू घरी ग आशा गलिया भारी ग तुझी आशा गलिया भारी ग तुझी आशा गलिया भारी ग तुझी आशा गलिया भारी ग चपुरी कर ग माझ्या नारी 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 ग सांडू दुधाचा प्याला ग पिऊन शांत कर ग जीवाला सांडू दुधाचा प्याला ग कर ग जीवाला सांडू दुधाचा प्याला ग शांत कर ग जीवाला बाई काय हो? मग काय तुम्हाला आठवते का प्रश्न आम्हाला काही सुद्धा आठवत नाही. नाही म्हणजे तुमचा भाव आहे आमचा भाव आहे. मग त्याला बोलवून घ्या तुम्हाला आठवत नाही अहो म्हणजे कसं आहे जर माहिती का आहे तुम्ही नाही उत्तर दिलं का? ए, पाहुणा. हे बघ, हे बघ. अहो, आमचा भाव देखील शाहीर आहे. कोण भाव देखील शाहीर आहे आमचा. बोलवा तुमच्या भावाला कुठं आहे तो भाऊ कुठं आहे तो कुठं आहे भाऊ कुठं आहे भाऊ तो ए दादा मला असं म्हणायचं आहे तुमचा भाव नाही म्हणजे तुम्हाला काय त्यातलं काय माहिती नाही असं काय नवीन आहे ना ऐका तुम्ही काय म्हणताय माहिती आहे का मग ऐका ऐक मेल्याचा बल पाटील पुरुष आहे थोर नको येऊस आमच्या समोर आमच्या आळीतला टाक्या एका माजला होता भयंकर जबरी त्यानं केली एका आळीतल्या मुलीवर त्या मुलीच्या बापानं जबाबाचा भोगाचा अर्थ दिला कायदेशीर आणि त्यात त्याला शिक्षा झाली 6 महिन्याच्या वर असं मग त्याला काय केलं माहितीये का आणि मेल्या खाली पाड जरा मी सार मेल्या खाली पाड जरा मी सार खाली पाड जरा मी सार मेल्या खाली पाड जरा मी सार या कामात होईल तुझी दशार 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 जरा धर जीवाची आशार जरा धर
नाही बाई, बाई तुम्हाला माहिती नाही काय आम्ही माणसं कशी आहे ती कशी आहे सांगितलं पाहिजे. सांगा ना. आई सुंदर करू नको जाडा जाडी, मी काय बोलतो त्याचा विचार कर तुझ्या अंतरी. काल 12 वाजता अंगात घालून भर जरी औतीत नजर नागारी गेली तुझ्यावरी. आमच्यावरी. अगं बाई, म्हणजे नजर गेली 12 वाजता. हा, हा. फार हुशार दिसताय हो तुम्ही. म्हणून शाने सांगतो हा, तेव्हा छाप आहे बरं का. हा, छाप छाप. हा. हा. औचित नजर गेली नारी तुझ्यावरी. गबरू साहेब कवी करी छान ग, गबरू साहेब कवी करी छान ग, कवी करी छान ग, गबरू साहेब कवी करी छान ग. लाडी गावा हे लाल ग, मौजा लाडी गावा हे लाल ग, लाडी गावा हे लाल ग, मौजा लाडी गावा हे लाल ग. सांडू दुधाचा ले लगा घेऊन सांगा करा नाता सांडू दुधाचा नाता सांडू दुधाचा ले लगा घेऊन सांगा करा जीवाला. काय हो? लाडेगाव हा, गबरू साहेब हा, हा. त्यांचं असं म्हणणं आहे. काय? ते आता तुम्हाला सांगितलं. हा, हा. छाप छाप. बाई ऐका, कशी बाई त्यानं पाहिली बघा. हा. अग तिंताळाच्या माडीवरती, अग तिंताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली. तिंताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली. हातात आईना केस मोकळे मुख ढाळीत बसली. अगं हातात आईना केस मोकळे मुख ढाळीत बसली ग. हातात आईना केस मोकळे मुख ढाळीत बसली ग. हातात आईना केस मोकळे मुख ढाळीत बसली ग. दाजी ग, दाजी ग, दाजी ग, भास्कर मी काय म्हणतो काय म्हणाला? तीन ताळाच्या माडीवरती सुंदरी एका दिसली, हातात आहे ना केस मोकळे वा मारीत बसली. वा मारत बसली का लिका मारत बसली? काय म्हणला? अरे मुख निहाळीत बसली. मी म्हणतो वा मारीत बस. पुढे काय सांग? पुढे काय झालं सांगा बरं. साडी चंदाने चोळी आणणारी, साडी चंदाने चोळी आणणारी दंडामध्ये खचली. अरे वा ढोला. काय ऐकायचं नाही आपलं धरलं नाही.
शालू चंदेरी चोळी अंजेरी दंडामध्ये खसली, तशीच पुतळी रंभा माझ्या गोदडीत घुसली. का तुम्हाला त्याच्याशिवाय ध्यान आहे का? इकडे या. मी काय म्हणलं? साडी चंदनी चोळी अंजरी दंडामध्ये खचली, हा. फुलबागेला भर आला जानी आणि रस. रस. का गोधडी शिरली मला वाटलं तसंच. असं? हा. ऐक, तिला मानवा मला, तिला म्हणावा मला द्यावे पानाचे पाते. म्हणजे त्याला निरोप सांगायचा. असं ना? तिला म्हणावे द्यावा आम्हाला पानाची पाटी. आलं दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आलं तुझ्यासाठी. दाजी गाय, दाजी गाय, दाजी गाय, आलं दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आलं तुझ्यासाठी. दुर्गा देशाच्या पंचमुषापुर आलं तुझ्यासाठी. दुर्गा देशाचे पंचमुषापुर आलं तुझ्यासाठी. काय म्हणाला? तिला म्हणावी द्यावी पानाची पट्टी, दुर्ल्या देशाचे फणशी मुसाफिर आलो तुझ्यासाठी. पाहुणा ओ अहो, मला असं म्हणायचं आहे, मी पानाची पट्टी तर बनवून ठेवलेलीच आहे, पण मला असं म्हणायचं आहे, अशी पान खाणारी व्यक्ती अशी कोण आहे? कोण आहे? त्याचं नाव आम्हाला कळेल का? कळणार नाही. का कळणार नाही? तिला म्हणावी द्यावी आम्हाला पानाची पट्टी, दुर्ल्या देशाचे फणशी मुसाफिर आलो तुझ्यासाठी. असा महापुरुष कोण आहे? महापुरुष सांगतो तुम्हाला. सांगा ना. वाळवा तालुक्यात हरनाथ श्रेटरे, हा, त्यांचं नाव आहे श्रीधर कुलकर्णी. हा. वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात ते राहणार आहेत. मग ऐका छाप कसा येतो. छाप? हा. पट्ट्या बापूराव काविकारी, पट्ट्या बापूराव काविकारी, जशी रत्नाची प्याटी.